कोपरगांव तालुके से दिल दहला देने वाली खबर। पिछले सप्ताह टाकली क्षेत्र में गन्ना काटने वाले एक किसान की 3 साल की बच्ची के तेंदुए के हमले में मारे जाने की घटना अभी ठंडी भी नहीं हुई थी कि सोमवार 10 तारीख की सुबह करीब 11 बजे यसगांव निकोले बस्ती के खेत में घास काटने गई शांताबाई निकोले, जिनकी उम्र लगभग 60 वर्ष की बताई जा रही है, उन पर भी तेंदुओं ने दिन दहाड़े हमला कर दिया और मौके पर ही उनकी मौत हो गई। घटना के बाद गुस्साए ग्रामीण सड़कों पर उतर आए। नगर मनमाड़ हाईवे पर जबरदस्त रास्ता रोको आंदोलन शुरू हो गया। चारों तरफ चीख पुकार, नाराजगी और डर का माहौल। 5 किलोमीटर तक वाहनों की लंबी कतारें लग गई। लोगों का कहना है कि हम खेतों में कैसे जाए, जबकि हर झाड़ी के पीछे मौत छिपी है। घटना की जानकारी मिलते ही भाजपा प्रदेश सचिव और पूर्व विधायक स्नेहलता कोल्ले मौके पर पहुंची। उन्होंने गुस्साए ग्रामस्थों से बातें सुनी और वहीं से राज्य के वन मंत्री गणेश नाइक को फोन लगाया। स्नेहलता कोल्ले ताई ने वन मंत्री से कहा, साहब आपको परसों ही बताया था, उसके बाद एक बच्ची गई और अब सुबह एक और महिला की जान चली गई। अब तो आपको रेस्क्यू ऑपरेशन चलाकर इस नरभक्षी बिबटे को मारना ही पड़ेगा। उन्होंने मांग की कि बड़ी टीम भेजी जाए, बंदोबस्त किया जाए, क्योंकि जनता अब गुस्से और डर दोनों से उबल रही है। इसी बीच विधायक आशुतोष काले भी सिर्फ 20 मिनट में घटनास्थल पर पहुंच गए। उन्होंने मृतक के परिवार को सांत्वना दी और मौके से ही उप मुख्यमंत्री अजित दादा पवार को कॉल कर पूरी घटना की जानकारी दी। एक चौथी घटना झाली कोपरगावमध्ये यसगावच्या शिवारामध्ये। एक मुलगी 7-7 दिवस झाली, तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार केले आणि 2 महिलांवर आतापर्यंत अटॅक झाला। त्यांनी आडावडा केल्यामुळं त्यांना सोडलं। इथं आता रास्ता रोको चालू आहे, जवळपास 5-5 किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले। हो दादा, ती परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलंय त्यांनी शूटिंगचं, तर ते थोडं आपण जर बोललं, मी जरा स्पीकरवर फोन टाकतो, ते मीडिया आणि सर्व नागरिक इथं जमा झाले। PCCF वाईल्ड लाईफ रेड्डी म्हणून नाव आहे ते अधिकाऱ्यांना, नागपूरला पाठवलंय। 1 मिनिट मी स्पीकरवर टाकतो दादा। घडते तिथं मला तर आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे। मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण हे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या बिबट्यांना पकडून किंवा आता तुम्ही तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे। तर मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून जे सेक्रेटरी त्यांनाही सांगतो की असं घडलेलं आहे आणि मध्ये आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजे, काय काय गोष्टी तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनात वॉर फुटिंगवर या सगळ्या युद्ध पातळीवर या सगळ्या गोष्टी करा। तर मी आता अशा दृष्टीकोनात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं जी काही कारवाई करायला पाहिजे, म्हणजे त्याची परवानगी शूट करण्याची, त्याच्यानंतर यांना पकडण्याच्या करता तिचे पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात। मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो। माझी विनंती आहे की आता ही इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याची अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो। मी तुम्हाला आशुतोष काले ने साफ कहा, यह मामला अब बहुत गंभीर हो चुका है, इस आदमखोर बिबटे को तुरंत मारने की अनुमति दी जाए। अजित दादा पवार ने भी इस पर तुरंत प्रतिक्रिया देते हुए कहा कि जैसे पुणे जिले में कदम उठाए गए थे, वैसे ही कोपरगांव में भी तुरंत कार्रवाई की जाएगी। वहीं कोपरगांव के युवा नेता विवेक कोल्ले भी मौके पर पहुंचे और उन्होंने वन विभाग के अधिकारी को खूब खरी खोटी सुनाई। विवेक कोल्ले ने कहा, हमने पहले ही कहा था कि बिबटे का बंदोबस्त करो, लेकिन तुम लोगों ने कुछ नहीं किया। अब एक और जान चली गई है, कब तक इंतजार करोगे? हमें उसे मारने की इजाजत चाहिए। उनकी ये बातें सुनकर ग्रामीणों में थोड़ी हिम्मत आई, लेकिन गुस्सा अब भी बरकरार था। इसके बाद विधायक काले और विवेक कोल्ले ने मिलकर मृतक के घर वालों से मुलाकात की, ग्रामस्थों को सांत्वना दी और कहा, अब और किसी की जान नहीं जाएगी। नरभक्षक बिबटे का बंदोबस्त तुरंत किया जाएगा और वन विभाग को सख्त निर्देश दिलाए जाएंगे। फिलहाल वन विभाग ने आदमखोर बिबटे को मारने का प्रस्ताव भेजा है, लेकिन गांव में डर का माहौल अब भी कायम है। लोग खेतों में जाने से डर रहे हैं। माएं बच्चों को घर से बाहर नहीं जाने दे रही। हर झाड़ी, अंधेरी गली अब लोगों को डराने लगी है।
कोपरगांव की जनता बस यही पूछ रही है, आखिर कब होगा इस बिबटे के खौफ का अंत। हमने वहां के कुछ रहवासी लोगों से बात की, उन्होंने इस घटना से कुछ देर पहले ही क्या हुआ ये बताया, तो सुनिए उनकी जबानी ये भयानक आप बीती। एक बार कोपरगांव से करीब निकोले बस्ती पर एक तेंदुए ने जो है तो एक महिला को हलाक कर दिया है। और हम इस बस्ती पर आए हैं, जानते हैं यहाँ के परिसर में लोगों के अंदर किस तरह से डर है, डर का माहौल है। यहाँ पर इस बस्ती के आहेर और कुछ लोग हैं, इनसे जानते हैं कि किस तरह से ये घटना हुई है। कशी झाली ही घटना? सकाळी ना इथं वाघ आला होता, इथं दारामध्ये. इथं आम्ही प्रत्यक्ष पाहिला याने समक्ष बघितला. त्याच्यानंतर तो 5 मिनिटं थांबला असेल इथं तो. त्याच्यानंतर तो इथून निघून गेला इकडे. इथं कपाशीचं हे वावर आहे, याच्यात निघून गेला. आणि त्याच्यानंतर 11:15 वाजता कंप्लेंट ती आमची काय तर त्यावेळी तिला पकडलं न बरंच लांब नेलं फरफटीत. कपाशीत आणलं होतं जवळजवळ. त्यानंतर मग 1-2 जणांनी बघितलं, मग कल्ला केला. मग लोक धावून आले, तेव्हा तिला सोडलं त्या बाईला. साधारण काय वेळ होती ती सकाळची? 11:15 वाजता. 11-11:15 वाजता. तर वस्तीवर लोक होते? वस्तीवर लोक आता काही सगळे कामं धंद्याला जात्या. इकडं जवळजवळ मग सकाळीचा टाईम म्हणलं एवढे माणसं नाही राहते, कोण वावरात जातं, कोण कुठं जातं. तर मग हे काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर. वन अधिकाऱ्यांनी काहीतरी पिंजरे लावून हे आता ते माणसाला धरायला लागले. माणसांनी कसं आता एकदम दहशत झाली इथं. भीतीचं वातावरण आहे सगळं. अवघड झालेलं आहे आता. इथं बिबट्याचा वावर आहे. इथं बिबट्याचा वावर बऱ्याच दिवसापासून आहे, 2-3 महिन्यापासून आहे. तर आम्ही इथं बऱ्याच वेळेस 2-4 वेळेस पाहिलेलं आहे. इथं कपाशीच्या वावरात यायचा. आम्ही इथून इथंच कपाशीच्या कडेला आमचं घर आहे. ते वन अधिकारी काय मनावर घेत नव्हते, त्यांना सांगून पण. तर आम्ही 2-3 वेळेस पाहिला इथून, आमच्या तिथून येऊन गेलेला आहे तो. तर सकाळी आम्ही 6 वाजता उठलो. आमची सुनबाई झाडण्याकरता बाहेर आली. तिनं आमच्या पाहिला, ती लगेच घाबरली, घरात पळाली. आम्हाला म्हणे लय मोठा बिबट्या आहे म्हणे. आम्ही दरवाज्यातच थांबलो. तर आमच्या दारात आला. आम्ही 3-4 जणांनी, आमच्या मुलींनी पाहिला. बराच वेळ आम्ही तो पाहिला. नंतर मग तो कपाशीच्या रानात निघून गेला. तो कपाशीच्याच रानात लपून बसलेला होता. नंतर आमचीच निकोल्याची बाई आहे, ती घास कापण्याकरता गेली म्हातारी. तर नंतर ते 10-10:30 वाजता ती घास कापीत होती. त्याच्यानंतर मग तो तिथंच दाबा धरून बसलेला असेल. मग तिच्यावर तिनं झडप घालून ते कपाशीच्या रानात तिला उडीत नेलं बरंच 10-15 फूट. नंतर मग ती आरडला. इकडून आमच्या बाया कामाला चालल्या तर त्यांनी पाहिलं, ते जोरात आरडलं. त्या बिबट्या आला, बाईला धरलं. नंतर मग 2-4 जण होते इथं आमच्या घरी. ते पळाले काठ्या कोरडी घेऊन, आणि तोपर्यंत तो मग पळाला, निघून गेला तो. धन्यवाद.